पंचमहायज्ञ हा शब्द जरी ऐकला तर तुमच्या डोक्यात हा विचार येईल की हा कोणता तरी मोठा होम आहे जो आपल्याच्याने काही जमणार नाही. तर मित्रांनो, असं काहीच नाही आहे. पंचमहायज्ञ जो आहे तो तुम्ही रोजची कामे करत करत घरी करू शकता. फक्त याच्यामध्ये आहे ना, महिलांनी मासिक धर्मामध्ये आणि ज्यावेळेला आपल्याला सुतक वगैरे येईल त्यावेळेला हे पंचमहायज्ञ करायचे नसतात. आता हे पंचमहायज्ञ करायचे का, तर आपल्या आयुष्यात जी काही संकटं येतात किंवा अडचणी येतात आणि त्या संकट आणि अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग किंवा दिशा मिळण्यासाठी हा पंचमहायज्ञ करायचा असतो. आणि आता हा पंचमहायज्ञ कसा करायचा, म्हणजे कोणते यज्ञ असतात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला यज्ञ म्हणजे देवयज्ञ, दुसरा यज्ञ म्हणजे ऋषीयज्ञ, तिसरा म्हणजे मनुष्ययज्ञ, चौथा म्हणजे पितृयज्ञ, पाचवा म्हणजे भूतयज्ञ. आता हे यज्ञ कसे करायचे, पंचमहायज्ञ कसे करायचे हे मी तुम्हाला लॉंग व्हिडिओ शेअर करून सांगेन. तोपर्यंत ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि नंतर मी व्हिडिओ बनवणार तो पण पहा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय.